मी तर घरीच असते, मग मेकअप करायची काय गरज आहे? किंवा माझ्याकडे काहीच मेकअपचे प्रोडक्ट नाही आहेत आणि इतके महागडे प्रोडक्ट्स घेऊन मी मेकअप कधी करू? अशा गृहिणींसाठी मी आज घेऊन आले आहे 3 मेकअप प्रोडक्ट्समध्ये कसा मेकअप करायचा. चला मग बघूया. ज्यांच्याकडं अगदीच कमी प्रोडक्ट्स आहेत अशांना सुद्धा हा मेकअप करता येऊ शकतो. आणि खूप स्त्रियांचं असं असतं की मी घरीच आहे, मग कशाला मेकअप करायचा, असं नसतं. अचानक कोणी पाहुणे आले किंवा दुसऱ्यांसाठी राहू दे, पण मला असं वाटतं की स्वतःसाठी, म्हणजे स्वतःला आपण छान दिसलो, प्रेझेंटेबल दिसलो तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो की चला बाबा मी छान दिसते, मी हे करू शकते. असं जर असेल, आपल्यात एक कॉन्फिडन्स येत असेल तर मग का नाही करायचा मेकअप? आपण नक्की करू शकतो ना. आणि खूप कमी प्रोडक्ट्समध्ये हा मेकअप करायचा आहे. डेली यूजमध्ये, डेली जो आपण मेकअप करणार आहोत, म्हणजे सकाळी उठल्यावरती जे आपण आवडतो तो हा मेकअप आहे. तर चला बघूयात आपण कसा करायचा. पहिल्यांदा मी इथं सिटाफिलचं मॉइश्चरायझर यूज करते. आंघोळ झाली की लगेच मॉइश्चरायझर यूज करायचं. आणि कुठल्याही कंपनीचं तुम्हाला जे सुटेबल असेल स्किन टाईपप्रमाणे त्याप्रमाणे तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. मी इथं सिटाफिलचं लावते आहे आणि आंघोळ झाल्यावर लगेच लावायचं, जेणेकरून स्किनमध्ये पटकन असं ऑब्झर्व होईल. तर मी इथं आपल्याला नक्कीच प्रायमर यूज करायचं नाही आहे, कारण आपण 3 प्रोडक्ट्समध्ये करतो आहे मेकअप. सो यस, मी इथं तुम्हाला बीबी क्रीम तुम्ही कुठलंही यूज करू शकताय. मी 925 लॅक्मेचं CC क्रीम यूज करते. CC किंवा बीबी कुठलंही यूज करू शकताय. अगदी मी थोडंसं घेते. फाउंडेशन तर यूजच करायचं नाही आहे, कारण डेली मेकअपमध्ये काही गरजच नाही आहे. तर मी इथं CC क्रीम घेतलेलं आहे. सगळीकडे छान असं स्प्रेड करून घ्यायचं. इथं ब्रश वगैरे यूज करायची गरज नाही आहे, कारण आपल्याला सकाळी एवढा टाईम नसतो. आपल्याला खूप छान प्रकारे स्वयंपाक करायचा असतो, घरातलं आवरायचं असतं सगळ्या गृहिणींना. सो यस, आपण हातानेच छान असं स्प्रेड करून घ्यायचं. डोळ्याचे इथं, नेकला सुद्धा छान लावून घ्यायचं. सो CC क्रीम मी लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. 1-2 मिनिटातच खूप छान फरक पडतो. खूप ग्लोइश आणि छान अशी स्किन दिसते आहे. तर ह्यावरती आपल्याकडं सगळ्यांकडं पॉन्ड्स पावडर किंवा कुठलंही कॉम्पॅक्ट असतं. कॉम्पॅक्ट नाही यूज केलं तरी चालेल. मी तरी रेग्युलर जो मेकअप असतो त्यामध्ये मी पॉन्ड्सची पावडर यूज करते. मला ती खूप छान वाटते आणि काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला साईड इफेक्ट्स नाही. सो पॉन्ड्सची पावडर यूज केली तरीही सुद्धा. मी इथं पॉन्ड्सची पावडर घेते आहे. पावडरसुद्धा आपण हातानेच लावायची आहे, कारण आपल्याला इतका टाईम नसतो की ब्रशने लावा. हां, तुमच्याकडं पफ असेल तर लावू शकताय, पण मी हातानेच लावते. बसते मला पटकन. छान अशी सगळीकडे लावून घ्यायची. नेक एरिया कधीच विसरायचा नाही, नाहीतर वेगळं दिसतं नेक आणि फेस. आणि गृहिणी तयारच झालं पाहिजे रोजच्या रोज. असं नाही आहे की मेकअप केला तरच आपण तयार होतो, पण रोजच्या रोज आपण स्वतःला छान वाटण्यासाठी रोजच्या रोज थोडंसं तरी आवरावं, अगदी कमी प्रोडक्टमध्ये. त्यामुळे स्वतःला एक कॉन्फिडन्स येतो. बघू शकता मेकअप आपला सेट झालेला आहे. जर पावडर लावली, तुम्ही थोडीशी कुठलीही पावडर घ्या, पावडर कुठली आहे ते मॅटर नाही करत. मग बीबीची, CCची कॉम्पॅक्ट पावडर, लूज पावडर असू दे किंवा आपली साधी पॉन्ड्स पावडर असू दे, तेही चालतं. पण पावडर लावायची आणि अगदी थोडीशी लावायची. जर तुमचा कलर जर सावळा असेल तर अजिबात जास्त पावडर लावू नका, खूप वेगळं दिसतं. आणि कमी पावडरमध्येच आपण पूर्ण मेकअप सेट करून घ्यायचा, कारण जर आपण क्रीम तशीच ठेवली तर ती खूप ऑइली आणि पॅची पॅची दिसतं. त्यामुळे यस, इथं आपण पावडर लावून घेतलेली आहे.
त्यानंतर आपण काजल यूज करायचं आहे. काजल कुठल्याही कंपनीचं किंवा ब्रँडचं असेल तरी चालेल. मी तर स्विस ब्युटीचं यूज करते आहे. काजल वापरून आपण खूप छान प्रकारे डोळे अट्रॅक्टिव्ह करू शकतो, एक वेगळा लुक देऊ शकतो. मी लाईट काजल लावा, इथून थोडंसं लावा किंवा बोल्ड काजल लावा, खूप छान आणि वेगळेपणा दिसतो. आणि काजल सगळ्या लेडीजचं फेवरेट असतं. जर काही बाकीचं नाही यूज केलं, काही लेडीज नुसतं काजल वापरूनसुद्धा मेकअप करतात, मलासुद्धा आवडतं. सो यस, आपण काजल यूज करूया. मला जास्त बोल्ड नाही लावायचं आहे, तुम्हाला जसं आवडतं त्याप्रमाणे तुम्ही लावा किंवा तुम्ही इथून स्टार्ट करून एवढंसंसुद्धा लावू शकता. खूप छान दिसतं आणि बोल्ड दिसतात डोळे आणि खूप छान वाटते काजळ लावल्यावर. मी खूप बोल्ड नाही केलेलं, मला डेली यूजमध्ये किंवा रोजच्या मेकअपमध्ये एवढंसंच छान वाटतं काजळ. तुम्हाला हवा असेल तर बोल्ड लावू शकता किंवा इथून स्टार्ट केलं आणि इथपर्यंत लावलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं. आणि आपण लास्ट प्रोडक्ट यूज करणार आहोत ते म्हणजे लिपस्टिक तुमच्याकडं कुठली आहे ती यूज करू शकता, असं नाही आहे की कुठल्याही ब्रँडचीच यूज करायची आहे. तर मी इथं मॅबलिनची लिपस्टिक यूज करते आहे, बघू शकते. ह्याचा 612 चेरी चिक असा आहे ह्याचा नंबर. खूप छान लिपस्टिक आहे, डेली यूजमध्ये मस्त वाटते. आणि आपल्याकडं जर ब्लश नसेल, आपण एकच प्रोडक्ट वापरून मेकअप करणार आहोत, तर बघू शकता तुम्ही खूप छान असा ब्लश वाटतोय. आणि ह्यातलंच आपण थोडंसं घेऊन आयशॅडोला लावू शकतो. अगदी लाईटली लावायचं, मेकअप केल्यासारखा वाटलाही नाही पाहिजे, पण नॅचरल लुक वाटला पाहिजे. आणि आता लास्ट म्हणजे मी लिपस्टिक लावते आहे. तर बघू शकता मी लिपस्टिकनेच आयशॅडो आणि चिक्सला लावलेलं आहे. आणि आता आपण हीच लिपस्टिक यूज करूया लिपला. ज्या गृहिणीच्या कमेंटनी मला खूप छान असं प्रोत्साहन मिळेल आणि मला ती खूप कमेंट आवडेल, त्यांच्यासाठी मी एक छान असं गिफ्ट त्यांच्या घरी पोचवेल. आणि ज्या गृहिणी मला छान कमेंट्स करणार आहेत त्यांचे मी व्हिडिओच्या मिडमध्ये आणि लास्टमध्ये मी शॉर्ट ऑफ देत जाईन, त्यांची नावं घेतली जाईल. तर सो यस, माझ्या व्हिडिओला छान अशा कमेंट्स करा. सो यस, नक्की नेक्स्ट टाईम भेटू. बाय बाय.